नमस्कार मंडळी, कशा आहात तुम्ही सगळे? आय होप तुम्ही खूप छान असाल. स्वागत आहे तुमचं वॉच विथ ऋतूच्या या व्लॉगमध्ये. तर आज पूर्ण 6 महिने म्हणजे माझा आता प्रेग्नेन्सीचा 6वा महिना चालू आहे. 6 महिन्यानंतर मी चालले आहे बाहेर म्हणजे पेनच्या बाहेर. ट्रॅव्हलिंग अलाउड नव्हती, सो आत्ता आम्ही चाललेलो आहोत शॉपिंगला, आणि ते पण स्यूट्सला. तर चला तुम्हाला दाखवते पुढे काय मजा येणार आहे ती. तर पप्पा मम्मी परत मॅचिंग झालेले आहेत. मम्मी हाय करा. मम्मी पप्पा परत मॅचिंग झालेले आहेत. हे म्हणजे ठरवून नाही होत, पण हे असं होतं. आणि कन्स्ट्रक्शनचं काम चालू आहे बाजूला, तर त्याचा आवाज येत असेल तुम्हाला. तर चला बाकीचं आपण गाडीत बोलूया. तर मंडळी, तब्बल 6 महिन्यानंतर मी कुठेतरी चाललेले आहे. आणि सकाळी काय बोललास तू? हा, कोंबडी खुराडातून बाहेर निघालेली आहे. हा, घेतले. तर चला जाऊया आता. आणि भरपूर मजा येणार आहे. मी भरपूर शॉपिंग करणार आहे. 6 महिने झाले शॉपिंग नाही केली, आता करणार आहे. म्हणजे ही शॉपिंग आमची बेबी शॉवरची असणार आहे. हा, बेबी शॉवरची आम्ही डेट फिक्स केलेली आहे. आणि त्याच्याच व्यतिरिक्त शॉपिंग करायची आहे. बेबी शॉवरची साडी घ्यायची आहे मेन तर त्यासाठी आम्ही चाललेलो आहोत. आणि बाकीची शॉपिंग तर आहेच. तर चला तुम्हाला दाखवते. या व्लॉगमध्ये बघायला भेटेल. आणि साडी तर नाही बघायला भेटणार, पण बाकीची मजा तर बघायला भेटणार आहे. सो मी कुठून साड्या घेते, काय वगैरे असे भरपूर तुम्हाला प्रश्न आहेत, ते सुद्धा या व्लॉगमध्ये तुमचे क्लिअर होणार आहेत. सो चला जाऊया. आय एम सुपर एक्साइटेड नाव. तर मंडळी, व्लॉगमध्ये पुढे जायच्या अगोदर खूप दिवसापासून मी विचार करत होते की तुम्हाला ही गोष्ट सांगू. म्हणजे भरपूर दिवस मी बघत होते आणि मी बोलले एकदा व्लॉगमध्ये सांगूनच टाकते ही गोष्ट. आता भरपूर सारे ब्रँड्स निघाले आहे स्किन केअर प्रोडक्ट्सचे. ते जे ब्रँड्स आहेत ते स्किन केअरच्या नावाखाली भरपूर सारे प्रोडक्ट सेल करतात. आणि आपल्याला कळत नाही की कोणता आपल्या स्किन टाईपला चांगला वाटेल आणि कोणत्या आपल्या स्किन टाईपला नाही चांगला वाटणार. किंवा काय काय, एक माझी मैत्रीण आहे, ती तर घाबरते हे सगळे प्रोडक्ट्स घ्यायला की अचानक काही रिएक्शन झालं तर काय होईल. म्हणजे आपण घेतो एखादा प्रोडक्ट, आपल्याला वाटतं ह्याच्याने आपले स्किन इश्यूज आहेत ते सॉल्व्ह होणार आहेत, पण काही प्रोडक्ट असे असतात जे आपल्या स्किन टाईपनुसार असतात. म्हणजे जे आपण प्रोडक्ट घेतो ते स्किन टाईपनुसार घ्यायचे असतात. ते आपल्या जे आपलं कन्सर्न आहे, आपल्या स्किनवर जो प्रॉब्लेम आहे त्याच्या हिशोबाने घ्यायचे असतात. पण काही असे प्रोडक्ट असतात जे आपल्या स्किनसाठी बनलेले नसतात, आपण घेतो आणि त्याच्यानंतर आपल्याला फेस करावं लागतं. ते म्हणजे भरपूर सारे सिव्हिअर प्रॉब्लेम रिलेटेड फेस स्किनवर. दुसरी एक मैत्रीण आहे, ती तर बोलते मी कधी स्किन केअरच केलं नाही. आय मीन कधी स्किन केअर केलंच नाही आहे. स्किन केअर करणं ही सगळ्यात महत्त्वाची स्टेप आहे. म्हणजे स्किन केअर केल्याशिवाय मी तर कुठे बाहेर नाही जात, किंवा स्किन केअर प्रोडक्ट घेतल्याशिवाय मी कुठे बाहेर नाही जात. जास्त करून मुली आणि लेडीज आपल्या फेसवर जास्त लक्ष देतात. आपली स्किन जर छान असेल तर आपला दिवस छान जातो. आपली स्किन क्लिअर असेल तर आपण कॉन्फिडंट होतो. म्हणजे असं नाही बोलत आहे की प्रॉब्लेम्स घेऊन सुद्धा आपण राहू शकतो, पण प्रॉब्लेम जर सॉल्व्ह होणार असेल तर का राहायचं, राईट? तर हे सगळे फेस प्रॉब्लेम सॉल्व्ह करायला आपल्याला काय करावं लागतं? डर्मॅटॉलॉजिस्टकडे जावं लागतं. आणि त्यासाठी आपल्याला घ्यायला लागते अपॉइंटमेंट. त्यांची कन्सल्टेशन फी असते. त्याच्यासोबतच आपल्याला एका फेरीमध्ये काहीच काम होत नाही. परत आपल्याला अपॉइंटमेंट घ्यायला लागते आणि हा चक्र असा चालूच असतो. त्याच्यामध्ये काय होतं माहिती आहे का? त्याच्यामध्ये आपला वेळ वाया जातो, पैसाही जातो. रिझल्ट खूप रेअरली जर भेटला तर भेटतो. आणि प्लस आपले जे प्रोडक्ट असतात त्याची आपल्याला कॉस्ट भरावी लागते. म्हणजे हे सगळं मिळून एवढं सगळं नुकसान आपलं होतं या गोष्टींमध्ये. या सगळ्या गोष्टींचं मला जास्त बजेट नाही पडत. म्हणजे माझ्या स्किनवर काही काम करायचं असेल, मला माझ्या स्किनवर काही कन्सर्न्स झाले, तर त्यासाठी मला फी नाही भरावी लागत. ती म्हणजे कशी, तुम्हाला सांगते. मी केअर स्किन ॲप डाउनलोड केलेला आहे. भरपूर वर्षापासून मी तो यूज करत आहे. त्याच्यामध्ये आपल्याला रजिस्टर केल्या एक डर्मॅटॉलॉजिस्ट अलर्ट होतात ना. आपण चॅट करून सांगायचं, म्हणजे त्यांच्यासोबत आपण चॅट करायचं, मेसेजवर त्यांना सांगायचं की आपले स्किन कन्सर्न्स काय आहेत, आपली स्किन टाईप काय आहे, की ते आपले स्किन ॲनालाइज करतात. जसं की मी फर्स्ट टाईम केलं होतं. इथे तुम्ही बघू शकता फर्स्ट टाईम जेव्हा मी स्किन ॲनालाइज केलं होतं आणि हा आत्ताचा रिझल्ट. सो खूप सारे डिफरन्स आहे.
तर आपल्या स्किन टाईपनुसार आणि आपल्या स्किन कलरनुसार ते आपल्यासाठी एक किट बनवतात, जे काही असं दिसतं क्युअर स्किनचं, ज्याच्यामध्ये आता हे तर माझे प्रोडक्ट आहेत, माझ्या स्किन कलरनुसार आहेत आणि माझ्या स्किन टाईपनुसार आहेत. तुम्हाला वेगळे भेटतील, तर ही एकदा तुम्हाला मी दाखवते. तर इथे बघा, फर्स्ट आहे हा क्लेन्झर, हे डेचं सिरम आहे. सेकंड, आणि हे रात्री लावायचं सिरम आहे माझं. आणि सोबतच डेसाठी, म्हणजे जेव्हा मी दिवसाचा पहिला स्किन केअर करते, मॉर्निंग स्किन केअर, सो त्याच्यासाठी ही मिनरल सनस्क्रीन, क्युअर स्किनची सनस्क्रीनसुद्धा ते आपल्याला देतात या किटमध्ये. म्हणजेच एका किटमध्ये आपलं पूर्ण स्किन केअर, डे टाईम स्किन केअर आणि नाईट टाईम स्किन केअर येऊन जातं. हे तर माझे प्रोडक्ट आहेत, तुम्हाला वेगळे भेटतील. म्हणजे प्रॉपर तुमच्या स्किनसाठी कस्टमाइज केलेले प्रोडक्ट पाठवतात. असं नाही की जे मला पाठवले ते तुम्हाला येतील, असं काहीच नाही आहे. फक्त जे तुम्हाला, म्हणजे तुम्ही कन्फ्यूज होत असेल माझे प्रोडक्ट आहेत तसे तुमचे येतील असं नाही आहे. तुम्हाला तुमच्या स्किन टाईपनुसार, तुमच्या स्किन कन्सर्ननुसार तुम्हाला प्रोडक्ट येणार आहेत. आणि प्लस या प्रोडक्टसोबत ते आपल्याला आपली डाईट चार्टसुद्धा देतात. सोबतच सांगतात आपण किती पाणी प्यायचं, काय डाईट करायची, काय खायचं प्यायचं, हे सुद्धा ते आपल्याला सांगतात. आणि सगळ्यात मेन गोष्ट क्युअर स्किनची, जे म्हणजे मंथली कन्सल्टेशन असतं डॉक्टरसोबत, ऑनलाईन मंथली कन्सल्टेशन असतं आपलं, की आपल्या स्किनमध्ये हे प्रोडक्ट यूज करून किती फरक पडलेला आहे आणि किती नाही हे सुद्धा ते तुम्हाला सांगतात. जर कोणता प्रोडक्ट बदलायचा असेल सो ते सुद्धा ते तुम्हाला सजेस्ट करतात. म्हणजे टेन्शनच नाही आहे स्किनचं. आणि ते पण घर बसल्या बसल्या, कोणतीही कन्सल्टेशन फी नाही, फक्त तुम्हाला या किटची प्राईस पे करावं लागते बस, बाकी काही नाही. बाकी सगळं फ्री ऑफ कॉस्ट आहे. सो डिस्क्रिप्शनमध्ये मी लिंक देत आहे, जाऊन क्युअर स्किन ॲप आत्ता डाउनलोड करा. पिन कॉमेंटसुद्धा केलेली आहे लिंक. आणि जर तुमच्या फर्स्ट ऑर्डरवर तुम्हाला हवे असतील 100 रुपीज ऑफ, तर माझा हा कुपन कोड यूज करायला विसरू नका, ज्याच्याने तुम्हाला भेटेल 100 रुपीज ऑफसुद्धा. आणि लवकर क्युअर स्किन ॲप डाउनलोड करा. तर मंडळी, मी कशी दिसत आहे या पिवळ्या सगळं पिवळं दिसतंय मला, फोन पण पिवळा दिसतोय. आणि नाईटचा आहे, पण मी डेला घालून फिरणार आहे. नाही फिरणार आहे, नाही चांगला वाटत आहे तो, असं कसं तरी वाटतंय. बट ठीक आहे, आता तेवढा पुरतो. ओके. आणि आता आम्ही पेनमधून निघालेलो आहोत जायला. आणि प्लस म्हणजे 6 महिने तर चालूच आहेत, पण त्याच्यासोबतच आम्ही भरपूर सारी मजासुद्धा करतोय, जे तुम्हाला या चॅनलवर बघायला भेटत असेल. आणि काही तुम्हाला रिलेटेड प्रश्न असतील ते सुद्धा तुम्ही कमेंट सेक्शनमध्ये मांडू शकता, की मी पुढच्या व्लॉगमध्ये क्लिअर करेल. सो चला जाऊया. आणि भरपूर सारे खड्ड्यांचे आहेत रस्ते. डॉक्टरने आम्हाला अलाउड नव्हतं केलं एवढ्या दिवस, पण फायनली डॉक्टर बोलली की आम्ही पनवेलपर्यंत किंवा स्यूट्सपर्यंत जाऊ शकतो. सो परमिशन घेऊनच आम्ही आणि अलिबागला नाही जाऊ शकत, म्हणजेच वटभरणीच्या नंतर मला माहिती नाही काय होणार आहे, कारण की त्या बाजूला खड्डे भरपूर आहेत. सो डॉक्टरने सांगितलं की अवॉइडच करा अलिबागला जाणं, बिकॉज JSWच्या पुढे एवढे खड्डे आहेत की त्याच्या पुढे पण आहेत. म्हणजे तो धरमतल क्रॉस केला, त्याच्या पुढे पण भरपूर खड्डे आहेत. सो दॅट्स वाय, त्यामुळे काही रिझन्समुळे त्यांनी नाही सांगितलं आहे. आणि मग आमच्या म्हणजे आमच्या पेनमधलीच डॉक्टर आहे, सो त्यांना माहिती आहे इकडला आजूबाजूचं सगळं मोस्टली लोकल आहेत. तर त्यामुळे मग त्यांनी आम्हाला स्ट्रिक्टली वॉर्न केलं आहे की खड्ड्याच्या ठिकाणी जाऊच नका. तर चला, आता आपण चाललो आहोत शॉपिंगला आणि भरपूर मजा येणार आहे. सो बघत राहा. तर मंडळी, आम्ही येऊ आणि असं काय होऊ नये असं झालंच नाही आहे कधी. आमच्या गाडीचा टायर पंक्चर झाला, बघू शकता. आता चेपलाय. आता आम्ही स्यूट्समध्ये पोचलेलो आहोत आणि इथेच झालाय. तर आता आम्ही टायर चेंज करू, मग पुढे जाऊया. खिळा लागलाय, खिळा. तरी पण भरपूर ह्याच्यानी आलो आहेत आम्ही, भरपूर कमी स्लो, म्हणजे मला या कंडिशनमध्ये आम्ही भरपूर स्लो आलेलो आहोत, तरी पण झालेला आहे. आता बसतोय इथे होस्टवर. तर मंडळी, केवढा मोठा खिळा घुसलेला बघा. एवढा मोठा खिळा आमच्या गाडीच्या चाकामध्ये घुसलेला.
आणि तो पण उलटा इथून. डेंजर ना रस्त्यामध्ये खिळे एवढे कसे पडलेले असतात. तो नेमका आमच्याच टायर मध्ये घुसतो. मागच्या वेळी पण टायर पंक्चर झालेला, तेच खिळा का काय लागलं होतं तेव्हा. सेम कंडिशन. आता इथे गाडीचं काम चालू आहे पंक्चरच्या दुकानाच्या इथे. पंक्चरचं दुकान पण आम्ही शोधलं तर हे दिसत होतं. आणि आता चाललंय काम गाडीचं. गाडी काय आमची बोलायलाच नको, कारण की मागच्या वेळी पण झालं होतं टायर पंक्चर, यावेळेस पण झालं. आणि आज व्हायला नव्हतं पाहिजे तरी आता खिळा घुसला. असे खिळे कसे टाकतात काय माहिती रस्त्यावर कोण. जर तुम्हाला कुठे खिळा भेटत असेल तर त्याला बाजूला प्लीज फेकत जा डस्टबिन वगैरे मध्ये. सो आता वेट करूया. गाडीचा पंक्चर आता काढतील, टायरच काढतील आणि नवीन टायर टाकावं लागणार आहे किंवा काय होईल माहिती नाही. तर बघूया, तुम्हाला सांगते. आम्ही नंतर नवीन टाकू. आता सध्याला आम्ही त्याचा पंक्चर काढतोय आणि घेऊन जातोय. स्टेपनी आहे आमच्याकडे पण ती आम्ही काय लावणार नाही आहोत. आहे तोच टायर, त्याला आता काम करणार आहोत. ऑल सेट. आमची गाडी आता झालेली आहे तयार. तर चला जाऊया. फायनली आता गाडी झालेली आहे टकाटक, म्हणजे रेडी जायला. कारण की एवढं एक्सायटेड आहे मी सगळ्यासाठी आणि मध्येच गाडीने मूड ऑफ केलेला आहे. बट इट्स ओके, राहू द्या. होतं कधी कधी ऐसे बड़े बड़े शहरों में ऐसी छोटी छोटी बात होती रहती है. तर चला जाऊया आता आपण आपल्या मिशनवर. मेन मिशन आहे आपला शॉपिंग करायचा. सो चला. तर बघू शकता आलेला आहे स्यूट्स ग्रँड सेंटर. सो चला जाऊया आत आणि करूया पटकन शॉपिंग. फटाफट शॉपिंग करू आपण फटाफट. बघू शकता एवढ्या दिवसानंतर बघते, एवढ्या महिन्यानंतर खूप चांगलं वाटतंय मनाला, डोळ्यांना. डोळ्यांना. पप्पांना शिघाण वाटतंय कारण की पप्पांचा जाणार आहे. तर पप्पांना आता मी धरूनच चालणार आहे. पप्पा कौन है? पप्पा की जय हो, पप्पा की जय हो. पप्पा पप्पा पप्पा. आता पप्पांचा आता हात धरून मी अख्खा मॉल फिरील. बघा ना, 6 महिन्यामध्ये बसल्यानं टायर पण पंक्चर झाला. पण आता पप्पांचा हात पकडून मी फिरणार आहे पप्पांसोबत. पप्पांचा किस्सा पंक्चर. ठीक आहे, चालेल. ठीक आहे. मंडळी आता आम्ही पोचलेलो आहोत आणि मेन एंट्रीच्या इथेच आम्ही गाडी लावलेली आहे. कारण की इथे रिझर्वड असते ही पार्किंग फॉर प्रेग्नेंट आणि हँडिकॅपसाठी. तर आम्ही इथे लावलेली आहे आणि कोण आम्हाला काय बोलू शकत नाही. बिकॉज नाही नको पिलं मी पाणी मगाशी. तर इथे बघा साईन अशी दिलेली आहे. तर मी प्रेग्नेंट आहे, तर इथे जवळच गाडी लावलेली आहे आम्ही आणि आता आम्ही आत चाललो आहे. तर मंडळी फायनली आम्ही मॉलमध्ये पोहोचलेलो आहोत आणि एवढ्या लवकर पोहोचलोय की मॉलचे दुकानं अजून चालू नाही झालेले आहेत. हर वेळेस पासून आम्ही असंच करतो. माझं प्रमोशन असेल काय असेल तरी पण आम्ही टायमाच्या अगोदर जातो बिकॉज ऑन टाईम. आणि सो चला जाऊया. सगळ्यात पहिलं तर आपण साड्या बघूया, ज्या मी 2-3 बघितल्यात अशा ऑनलाईन. मग तशा मला इथे भेटल्या तर बघू, नाही तर मग पुढे बघूया कसं काय. आणि बाकीची शॉपिंग तर आहेच. तर फायनली आम्ही एक सोच जे दुकान आहे तिथून बघितलं होतं. तिथून पण मी साड्या घेते. म्हणजे माझी जी साखरपुड्याची गोल्डन कलरची साडी आहे ना, ती मी तिथूनच घेतलेली आहे. आणि तुम्ही बोलत असाल मॉलमधून कोण साड्या घेतं, मी घेते. चांगल्या भेटतात आणि ऑफर पण लागलेल्या असतात आणि खूप चांगलं मटेरियल वगैरे खूप चांगलं असतं त्यांचं.
सो त्यामुळे तर जाऊया आपण आता. आणि आता दुसऱ्या दुकानात जिथून मी लाल साडी घेतलेली आहे, जी पालवीच्या लग्नामध्ये मी नेसली होती, ती भरपूर जणांनी तुम्ही विचारलं होतं. सो तिथं आपण आता जाणार आहोत. आणि तर मग चला जाऊया आणि बघूया तिथे आपल्याला अजून काय भेटणार आहे. सो हे म्हणजे इथून आम्ही घेतलेली आहे ती रेडवाली साडी, जी तुम्ही भरपूर व्हायरल केली होती. सो चला जाऊया आत. मंडळी, मला काय भेटलेलं नाही आहे जे मला हवं आहे ते, म्हणजे साडी. बट बघूया आता दुसरे दुकानं एक्सप्लोअर करतो आहे आम्ही, कारण की साडी जशी मला हवी आहे तशीच हवी आहे. सो 2-3 ऑप्शन आहेत, पण त्यातला एकही ऑप्शन जर त्यांच्याकडे नसेल तर मी तरी काय करणार. सो चला आता पुढे बघूया आपण. हो, दम लागतोय थोडासा, कारण की एवढं चालायला नाही जमत आहे ना. सो चलो. तर ॲज एक्सपेक्टेड स्यूट्समध्ये मला काय भेटलेलं नाही आहे. तर आता आम्ही स्केचर्समध्ये चाललो आहे, कारण की मला एक चांगली स्लीपर घ्यायची आहे आता सध्याला, कम्फर्ट काहीतरी. तर तिथे जाऊया, म्हणजे ते आम्ही पोचलोच आहोत. सो चला बघूया तिथे काहीतरी चांगलं भेटेल का मला. बाकीचं आता आम्हाला पनवेललाच जावं लागेल, कारण की ऑप्शन नाही आहे. सो बघू.